झी 24 तास एक पाऊल पुढे। वर्षात पुन्हा एकदा सर्वसामान्य जनतेला महागाईचा सामना करावा लागणार आहे। या संदर्भातला निर्णय गुरुवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आणि तो म्हणजे पेट्रोल पाठोपाठ आता डिझेलवरही सरकारचं नियंत्रण हे काही प्रमाणात हटवण्याचा निर्णय केंद्राने घेतलाय। त्यामुळे डिझेलवर विशिष्ट मर्यादेपर्यंत सबसिडी देण्यात येणार आहे। केंद्र सरकारने तेल कंपन्यांना आंतरराष्ट्रीय बाजारभावानुसार डिझेलचा दर ठरवण्याची मुभा दिली आहे। केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर काही तासातच डिझेलच्या दरात पुन्हा लिटर मागे 50 पैशांनी वाढ करण्यात आली आहे। डिझेल संदर्भातली केंद्र सरकारच्या या निर्णयाचा सामान्य जनतेच्या जीवनावर कोणता परिणाम होणार आहे याचाच वेध घेणार आहोत आजच्या प्राईम वॉच मध्ये। डिझेलचा भडका। डिझेलचा भडका। तेल कंपन्यांना डिझेलच्या दरवाढीचे अधिकार देण्यात आलेत आणि त्याची सुरुवात गुरुवारपासून झाली आहे। लिटर मागे 50 पैसे वाढवण्यात आले असले तरी भविष्यात त्याचा फटका तुम्हालाही बसल्याशिवाय राहणार नाही। डिझेल दरवाढीचा कोणता आणि कसा परिणाम होईल त्यावर एक नजर सुरुवातीला। घर खर्चाचं बजेट बिघडणार। जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ होणार। भाजीपाला, फळ, दूध, अन्नधान्याचे भाव भडकणार। वाहतूक खर्च वाढणार। स्कूल बसची भाडेवाढ होणार। बस टॅक्सीचा प्रवास महागणार। शेतकऱ्यांना फटका बसणार। ट्रॅक्टर डिझेल पंपासाठी डिझेलचा वापर। महागाईचा दर वाढणार। रेल्वेचा तोटा वाढणार। ट्रकच्या भाड्यात वाढ होणार। एकूण डिझेल वापराच्या 37% डिझेल हे ट्रकसाठी वापरलं जातं। डिझेल महाग म्हणजे सगळ्या गोष्टींची महागाई। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।